मी ती क्लिप पण दाखवेल तुम्हाला वाटलंच तर. हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? ब्लॉक झालाय. विचार एवढं भयानक पाणी आहे. लाटांचे आवाज येत आहेत अक्षरशः लाटां. हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज तर मी गाडीमध्ये पण नाही आहे, मी तसे कपडे पण नाही घातले आणि आज मी घरी आहे. येस, बिकॉज आज आहे, मला माहिती आहे आज आहे डे 7 ऑफ आर नवरात्री आणि आजचा कलर आहे ऑरेंज देवीचा आणि माझ्याकडे ऑरेंज कपडे नाही म्हणून आता घातले. आणि मी घरीच काय तर नाशिकमध्ये आज भयंकर काल रात्रीपासून इतका पाऊस चाललाय. आज काही गेलो नाही देवीला सकाळी आणि आत्ता वाजले डायरेक्ट 3:30 दुपारचे 3:30. मी माझा मागचा जो व्लॉग असेल डे 6चा तो पण अजून पोस्ट नाही केला. मला तो अजून एडिट करायचा आहे, मग पोस्ट करेल मी. म्हणजे पोस्ट म्हणजे ते उद्याच करेल ऑफिसली, पण तो अजून मी देवीला नाही गेली. आजचं शूट नाही आहे काहीच. आत्ता तर वाजलेच 3:30, अजून तर आम्ही गेलो नाही आहे देवीला. बघू आता कधी जाऊ ते. सो खूप भयंकर पाऊस. आत्ताशी थोडासा पाऊस थांबला आहे. काल रात्रीपासून जे चालू झाला आहे 7 वाजता तो आत्ता 3-3:30 वाजता आत्ता जस्ट थांबला. नाशिकला पूर आलाय गाईज. आता बघू आता आम्ही कधी जाणार आहे तेव्हा आपण घेऊया. सो गाईज आम्ही फायनली खूप कष्ट, मी जेन्युइनली सांगते आता ही गोष्ट की खरंच खूप कष्ट करतोय. बिकॉज हे जे मंदिरात आता आम्ही जे आलोय आणि आता वाजलेत 7:30 आय गेस. 7:30 वाजायला आलेत आणि आत्ता आम्ही आलो आहोत. बिकॉज आत्ताशी थोडाफार पाऊस थांबलाय पण अजून पण चालूच आहे. पण मी म्हटलं की नाही, मला कंटिन्यू करते ती मला दाखवायची लोकांना देवीचं महत्व आणि सगळ्या देवी मला 9 दिवसाच्या 9 देवी कव्हर करायच्याच आहेत. सो त्यामुळे आम्ही आता आलो आहोत गायत्री देवी मंदिर. इथे सरस्वती नगरला आहे. ही लांब आहे खूप जास्त, बट हे फक्त तुमच्यासाठी चालू आहे. प्लीज गाईज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी. आणि मी जसं मी म्हटलं होतं की ऑरेंज नाही आहेत पण मी ऑरेंज घातला वैभवीचा. सो येस, आता एकच देवी कव्हर होईल बिकॉज आता ऑलमोस्ट 7:30 वाजले. अजून आरती बाकी आहे घरातली. माझं असं होतं की पहिले हे करूया बाहेरची ही देवी बिकॉज. आणि नाशिकमध्ये पूर्ण पूर आलाय. हनुमान जो आहे दो तोंड्या मारुती तो पूर्ण त्याची छातीपर्यंत पाणी होतं काल रात्री. आता माहित नाही किती झाले, मी हे बोलले असेल आधी पण मी परत म्हणतेय बिकॉज खरंच एवढं पाणी असताना सुद्धा मी हे डेअरिंग करतेय. आणि माझे घरचे मला खरंच खूप सपोर्ट करतायत की ठीक आहे तुला तिथे जायला. आणि आमच्या ऍक्च्युली आता लिस्टमध्ये ती दुसरी देवी होती, आड्यातली देवी ती होती. बट तिथे आता पूर्ण पाणी साठलं असेल का, ती वरती आहे खूप अशी टेकडी सारखं, तिथे असं खूप चढ आहे तिथे आहे ती ऍक्च्युली. पण मग तिथे आता गंगेवर पूर्ण पाणी साठल्यामुळे सगळं गर्दी ते असेल आणि गाडी घेऊन जाणं अशक्य आहे. त्याच्यात पावसात आणि एवढं सगळ्यांना घेऊन जाणं इट इज इम्पॉसिबल. सो त्यामुळे आम्ही आता सगळेजण इकडे आलोय. म्हणजे पप्पांचं म्हणणं होतं की तुम्ही इकडची देवी करा गायत्री मंदिर, तिचं पण महत्व आहे. आणि मग हे अशा ज्या गोष्टी आहेत त्या लोक माझ्या सपोर्ट करतात माझ्या घरचे, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी प्लीज. सो त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. गोष्टी भरपूर होत असतात, काही ना काही चालू असतं प्रत्येकाच्या आयुष्यात, बट तरी ते सोडून तुम्हाला दाखवणं आणि ते सगळं प्रेझेंट करणं ते खूप महत्वाचं आहे. डू दॅट. मंदिर बघा, एवढं डेन्स फॉरेस्ट मध्ये वाटतंय मला डायरेक्ट. बघितलं वातावरण बघा, पाऊस जोरात येऊ शकतो. आणि इथे हे मंदिर आहे, बापरे. लेट्स गो. सगळी सरस्वती सप्तमी आहे ना, सरस्वतीचे आता सप्तमी चालू झालेली आहे ना. सप्तमी म्हणजे सरस्वतीचं आवाहन करतो. आज सरस्वतीची पूजा असते, महासरस्वती. आणि आता आपण सरस्वती मंदिरातच आलो. तिथे सरस्वती स्तोत्र लिहिलं. आणि आज शांभवी आणि श्रीता पण आलेत आमच्यासोबत. आणि श्रीताचा स्कर्ट बघा. आणि फुगी तिला यायचं होतं. तुला काय यायचं होतं आमच्यासोबत देवीला, खरं सांग पटकन.
ग डॅडी, तुला ब्लॉग मध्ये यायचं होतं. ठीक आहे आलोय खाली. बघू ते सगळे माझ्यासाठी विचार आहे. हे लोक इतकं सगळ्यांना करतात की आहे का देवीचं ते सगळ्या गोष्टी. ते नाही येत म्हणून थँक्यू आम्ही. आणि हो तिथे पाणी आहे खूप जास्त. सो आता आम्ही चाललो तुमच्यासाठी. सो प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. आपल्या कपालेश्वर मंदिरामध्ये जे गायत्री मंदिर आहे छोटं, त्या मंदिराचे जे पुजारी म्हणजे जे बाबा होते त्यांचं हे स्थान आहे. ते इथं राहायचंय आणि त्यांनी हे मंदिराची स्थापना केली. तर त्यांनी सरस्वती मंदिर स्थापन केली. म्हणजे त्यांचा फोटो आणि त्यांचं गादी आहे, त्याचे दर्शन घेऊयात आपण. हे ते बाबा सर्वानंदजी स्वामी महाराज, त्यांच्या पादुका आहेत. त्यांचे भांडे वगैरे सगळे ठेवलेले. ते स्वयंपाक स्वतः हाताने करायचं आणि जेवायचं. गायत्री मंदिर आहे ना खाली कपालेश्वरच्या तिथं मग त्यांना सगळे गायत्रीचे बाबा, गायत्री मंदिरातले बाबा इथे राहायचे असं. ओके सो त्यांचं सगळं एक मिनिट. गायत्री मंदिर ज्यांनी स्थापना केली त्यांच्या इथे आलोय. सरस्वती मंदिर आणि इथे सरस्वती मंदिर आहे पण इथे गायत्री मंदिर नाहीये. मी गायत्री मंदिर असं सांगितलं. कपालेश्वरच्या तिथे आहे गायत्री मंदिर. तिथे ओके तिला यायचंय. सो तिथे गायत्री मंदिर आहे. इथे फक्त त्यांनी जे गुरुजी आहेत ज्यांनी गायत्री मंदिर सरस्वती मंदिर बांधलं त्याचे. सो आता आम्ही चाललोय. आम्ही हे बघण्यासाठी आलो होतो. अच्छा म्हणजे आम्ही सरस्वती देवीला आलोय असं म्हणतो. गाईज आम्ही आता आलो आहोत विजयनगर मध्ये. आणि इकडे विजयनगर हाऊसिंग सोसायटी मध्ये. आणि तिथे कोणती देवी आहे? ही दुर्गा देवी आहे. ही सोसायटी पण आपल्या आप्पांनी स्थापन केली. आप्पांचं नाव आहे या एंट्रीला बोर्ड आहे. मी खरं घ्यायला स्थापन केली विजयनगर. पहिली हाऊसिंग सोसायटी विजयनगर हे आप्पांमुळे निर्माण झाली. ओके त्यांनी सुरुवात केली हाऊसिंग सोसायटी. पहिले नव्हते हाऊसिंग सोसायटी, विजयनगर सोसायटी पासून. आता इथे सगळे बंगले बंगले. आमचा पण बंगला आहे, आपला पण बंगला आहे इथे. तो दाखवेल तुम्हाला थोड्या वेळ. इथे ना इकडे ह्या एरियामध्ये पूर्ण इथे गरबा ह्या पण गोष्टी होतात. पण आता हे पावसामुळे ते म्हणून होत नसेल. पण अष्टमीला आणि नवमीला म्हणजे इकडे सगळे गरबा ते खेळतात सोसायटीचे जे मेंबर्स आहेत ते सगळे. आणि जे दत्त मंदिर आहे. हा आमचा बंगला आहे विजयनगरचा. आणि येस आम्ही आता मी जसं म्हटले की आम्ही तुम्हाला दाखवू. बघा बघा ही श्रीदा म्हणे भूताचा बंगला आहे का? भूताचा नाहीये, चॉकलेट बंगला आहे तो. सो येस हा एक गेट आहे आणि पुढे पण एक गेट आहे. मैत्रिणांची संबंध आहे. मी आता दाखवते. इथून आहे का? ओके अच्छा इथून हा गेट आहे. तो असा एवढा समजत नाही पण हा गेट आहे. ऍक्च्युली हा बंगला आहे. ओके मेन दरवाजा ओके. इथे हे बघा म्हणजे आम्ही आता चाललोय बाहेर. तर इथे माझ्या आजोबांचं नाव आहे रत्नाकर सदाशिव गंगाराम भोरे. ओके एंट्री केल्यावर माझ्या पंजोबांचं नाव आहे सदाशिव गंगाराम भोरे. ही एंट्री त्यांच्या नावाने आणि एक्झिट दादांच्या नावाने. आम्ही आता आलो आहोत कपालेश्वर मंदिर इथे. आणि फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी गायत्री मंदिर आम्ही दाखवतो. आणि पाणी बघा गंगेवरचं इथपर्यंत आलंय. हॅव अ लुक. हे बघा साहेब इथपर्यंत पाणी आलंय गाईज.
हा पूर्ण रोड असायचा, तो इथपर्यंत एवढं पाणी आलेलं आहे. डायरेक्ट तो रोड बंद आहे. आणि हे आहे आपलं मंदिर, जे तुम्हाला मी बोललेले आधी स्टार्टिंगला ब्लॉगच्या. हे मंदिर आहे ते. बघा काहीचं बघा इथे हे आपलं कपालेश्वर मंदिर आहे हे. आणि इथूनच खाली पायऱ्या उतरल्या ना की पूर्ण तुम्हाला खाली नाही जायचं. लाईक हे जे आहे इतकं डेंजर नाही जायचं तुम्हाला. गायत्री मंदिर इथे. सो या बघा तिथे तुम्हाला दिसतंय का नाही बघा. भैसा जे आपण गणपती उडवायला तेव्हा गेलो होतो ना तिथे, मी ती क्लिप पण दाखवेल तुम्हाला वाटतं. आणि बघा केवढी गर्दी आहे सगळीकडे नुसती. बापरे एवढं पाणी भरले. म्हणजे हा जो रोड आहे इथला, हा रोड हा पूर्ण ब्लॉक झालाय. विचार एवढं भयानक पाणी आहे. लाटांचे आवाज येत आहेत, अक्षरशः लाटांचा आवाज येतोय मला इथे आता. बापरे. सो मला त्यांनी काय माहिती नाही दिली आहे, पण ठीक आहे. त्या बाबांनी हे मंदिर स्थापना केली त्याची, आपण असं म्हणू शकतो मी तुम्हाला. आणि आता आम्ही चाललो आहे आपल्या कपालेश्वर मंदिरात. सो त्याचं दर्शन घेतो आणि मग भेटूया आपण उद्या. आज कोणीच नाही आहे मंदिराचे, पूर्ण मंदिर रिकामं आहे. आणि हां इथे पण एक मंदिर आहे देवीचंच, तुम्हाला ते पण दाखवते. गायत्री माताचं. बापरे आता बंद केलं आहे यांनी. बट येस गेट थोडं लवकर आल्यावर गेट बंदच होईल ना. आता बघा कोणीच नाही आहे अख्ख्या मंदिरात, फक्त मी मैत्रिणी जी आता वैभवी आली आहे आणि ती जी फ्रेंड ती कौशल्यांची मुलगी ती, फक्त आम्ही एवढं जण आहे. इतकं भारी वाटतंय. हे आहे खरं. हे बघा त्या दोघी मागे इतकं प्रसन्न, इतकं भारी वाटतंय आता. खरंच एक्सप्रेस नाही करू शकत. म्हणजे तो केऑस, ती गर्दी, ते गर्दी इथं ढकला हे करा काहीच नाही. आणि तुम्ही हे श्रावण महिन्यात आणि इथं बघायचं, इतकी घाण गर्दी असते आणि एवढ्या हे असतं या गोष्टी. पण आत्ता काहीच नाही. इतकं भारी वाटतंय, जेन्युइनली खूप भारी वाटतंय. मला आपण आता 9 दुर्ग्यांचं घेतलं ना, मग त्यांच्या काय ते नवऱ्याला असं वाटलं की माझा नाही घेतलं गौरी माताला, म्हणून मग इथे पण दर्शन झालं कपालेश्वर. चला आता आम्ही घरी जातोय आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करते, आत्ताच करते. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फिल द वाइब्स. आणि एक्सायटेड राहा माझ्या पुढच्या 8व्या दिवसासाठी. बघू आता उद्या काय चॅलेंज येईल आणि कोणत्या देवीला कव्हर करायचं, पण बघू. होप फॉर द बेस्ट. पावसामुळे खरंच